श्री गुरुदेव दत्त. खरंच नामस्मरणात खूप शक्ती असते. याचा अनुभव आम्हाला खूप आलेला आहे आणि खूप लोकांनासुद्धा तुम्हालासुद्धा आलेला असेल. नामस्मरण केल्यानंतर खूप काही चमत्कार घडतात. तर परवा मी 8 वर्षाचा मुलाचा अनुभव सांगितले होते आणि शेअर केले होते. तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. तो सुद्धा मोराळेला आला होता आणि तिथं सगळं बघून आणि माझं ते रोज नामस्मरण करायचं बघून त्याला पण त्याची आसक्ती वाढली. तर त्याच्या पोटात दुखत होतं आणि ते नामस्मरण केल्यानंतर त्याच्या पोटात दुखायचं कमी झालं आणि तो मांसाहार आणि चिकन सोडला. हे मी अनुभव शेअर केला होता. त्याच्याच बाबतीत दुसरा अनुभव घडलेला आहे. खरंच तुमच्या मुलांना पण असं काहीतरी प्रॉब्लेम असेल तर खरंच नामस्मरण करायला लावा आणि सगळं व्यवस्थित होते. तर तो आता 8 वर्षाचा मुलगा रोज नामस्मरण करतो. पोटात दुखायचं कमी झाल्यापासून, त्याला अनुभव आल्यापासून तो नामस्मरण न चुकता करतो आणि न चुकता भस्म लावतो आणि मंदिरात जाऊन पाया पडून जातो. त्याचं ते रुटीन चालू आहे आणि त्याला आलेला दुसरा अनुभव आहे हे. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल की त्याला चष्मा आहे. त्याला चष्मा काढल्यानंतर दिसत नाही. तर तो मोबाईल आणि टी व्ही खूप बघून बघून त्याला ते चष्मा लागलेला आहे. ते सुद्धा त्याला सोडा ग्लास आहे. 13 नंबर त्याचं चष्म्याचं नंबर होतं. त्याला सारखं हुबळीला घेऊन जातात आणि ते ट्रीटमेंट घेतात डोळ्याचं आणि ज्यावेळी जातात तेव्हा त्याचं 2 पॉईंट वाढलेलंच असत होतं. आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलं होतं. दरवेळी जाईल तेव्हा ते कमी व्हायचंच नाही आणि दरवेळी जाईल तेव्हा ते 2 पॉईंट वाढलेलंच असायचं. परत डॉक्टर वेगळा चष्मा, ते पहिला चष्मा काढून परत दुसरा चष्मा करून द्यायचे. तेवढा नंबर त्याचं वाढायचं. तर खरंच दत्त महाराजांच्या नामस्मरणात खूप शक्ती आहे, खूप चमत्कार आहे. हे त्या 8 वर्षाच्या मुलालासुद्धा विश्वास बसला आहे, ठाम बसला आहे. तर तो जेव्हा नामस्मरण करायला सुरू केला तेव्हा त्याच्या पोटात दुखू लागलं. तेव्हा नामस्मरण करताना त्याच्या पोटात कमी झालं दुखायचं. हॉस्पिटल जाऊपर्यंत कमी झालं. ते एक त्याचा अनुभव होता. आणि दुसरा अनुभव आता आहे, तो परवा हुबळीला गेला होता ट्रीटमेंटसाठी डोळ्याचं. तर पहिल्यांदाच असा चमत्कार घडला आहे की तो गेल्यानंतर त्याचा चष्म्याचा नंबर 2 पॉईंट कमी झालेला आहे. फक्त 15-20 दिवस तो कंटिन्यू नामस्मरण करत होता. त्याच्यानंतर तो हुबळीला गेल्यानंतर त्याला ते दुसरा अनुभव आलेला आहे. 2 पॉईंट कमी झालेला आहे. याच्यावरच तुम्ही विचार करा की किती शक्ती आहे, किती चमत्कार होऊ शकते. दरवेळी जायचे तेव्हा वाढतच होतं. 2 पॉईंट वाढतच होतं आणि यावेळी जेव्हा गेले तेव्हा 2 पॉईंट कमी झालेला आहे. तो स्वतः सांगतो की दत्त महाराजांमुळे माझं कमी होत आहे आणि दत्त महाराजांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझं चष्मासुद्धा जाणार आणि सगळं कमी होणार, हे त्याला ठाम विश्वास आहे. म्हणून तर हे चमत्कार घडलेला आहे. तर तो हुबळीला जाऊन येताना आम्हाला कॉल केला होता आणि सांगत होता की माझं असं असं कमी झालं आहे आणि दत्त महाराज माझं कमी करत आहेत. त्याचं ते रेकॉर्डसुद्धा मी करून ठेवलेलं आहे. जर तो कन्नडमध्ये सांगतो, जर तुम्हाला कोणाला कन्नड कळत असेल तर ते पण मी शेअर करते. जर तुमची ऐकायची इच्छा असेल, ज्यांना कन्नड कळत असेल तर त्यांनी सांगा, ते पण शेअर करते. तर खरंच घरामध्ये असं मुलांना काही त्रास असेल, काही त्रास होत असेल तर नामस्मरण करायला सांगा. तर खरंच चमत्कार घडते. हे तर मी अनुभवलेलं आहे आणि ते 8 वर्षाचा मुलगासुद्धा अनुभवत आहे आणि त्याला वारंवार अनुभव येत आहे दत्त महाराजांचं. कारण तो दत्त महाराजांवर पूर्ण ठाम विश्वास ठेवला आहे म्हणून. तर खरंच न चुकता नामस्मरण सगळ्यांनी करा आणि भस्म प्या, तर कल्याणच होणार आहे सगळ्यांचं. श्री गुरुदेव.